नमस्कार अनिकेत सर. आपण जो काल इथे तिसऱ्या मुंबईमध्ये प्लॉट घेतला आहे त्याबद्दल आपण थोडीशी माहिती देऊ शकता का? हां, नमस्कार. नक्कीच. कालच 20 फेब्रुवारी 2025 रोजी आम्ही या ठिकाणी KSC म्हणजे कर्नाळा साई चिरनेर टाउनशिप जी नव्याने डिक्लेअर झालेलं आहे, त्या ठिकाणी चिरनेर कळमुसरे गावामध्ये आपण या ठिकाणी काल प्लॉटची खरेदी केलेली आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं, महाराष्ट्र शासनाने जे तिसरी मुंबई डेव्हलपमेंट या ठिकाणी डिक्लेअर केलेले आहे, त्या ठिकाणी आपण आता हा प्लॉट खरेदी केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी विरार अलिबाग जो कॉरिडॉर आहे तो हा रस्ता इथं समोरूनच जाणार आहे. आणि अगदी काही मिनिटांच्या अंतरावरती त्याच्यानंतर अटल सेतूला जी कनेक्टिव्हिटी आहे ती या ठिकाणी आहे. विमानतळाचं या ठिकाणी कनेक्टिव्हिटी आहे. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या म्हणजे अटल सेतू असेल, विरार अलिबाग कॉरिडॉर असेल, त्याचप्रमाणे की जे या सगळ्यांचा आणि तर आपण मी मगाशी जसं सांगत होतो की उरण तालुक्यामधल्या चिरनेर कळंबुसरे या गावामध्ये या ठिकाणी आपण जिथून बाजूनेच विरार अलिबाग कॉरिडॉर जाणार आहे त्या ठिकाणी आपण हा प्लॉटची खरेदी केलेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आज आपल्याला म्हणजे फार अल्प दरामध्ये ही सुवर्ण संधी लावून चालून आलेली आहे. आणि महाराष्ट्र शासनाने याच्यावरती विरार अलिबाग कॉरिडॉरवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी टाकलेला आहे. आपण आता नेहमी सदैव टी व्हीच्या बातम्यांच्या माध्यमातून, वृत्तपत्र माध्यमातून असेल, समाज माध्यमांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचत आहे. काळाची पावले ओळखून आपण जर आज त्या ठिकाणी गुंतवणूक केली तर ही गुंतवणूक आपल्याला भविष्यामध्ये कोट्यावधी रुपयांचे रिटर्न्स देऊन जाईल. अशा प्रकारची सुवर्ण संधी या ठिकाणी आपण आपल्या FCD कंपनीच्या माध्यमातून असेल, मुंबई महानगर कंपनीच्या माध्यमातून असेल, आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. तरी सर्व गुंतवणूकदारांना नम्रतेची आणि आग्रहाची या ठिकाणी आव्हान करतो, विनंती करतो की या सुवर्ण संधीचा आपण फायदा घ्यावा. की आपण एखाद्या समजा गावामध्ये आज गुंतवणूक केली तरी त्या ठिकाणी आपल्याला 7, 8, 10 लाख, 15 लाख, 20 लाख रुपये गुंठ्यानी जमीन खरेदी करावी लागते. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसते. या ठिकाणी आपल्याला तुम्हाला मी सांगतो की रेल्वेची कनेक्टिव्हिटी असणार आहे, मेट्रोची कनेक्टिव्हिटी असणार आहे, विमानतळाची कनेक्टिव्हिटी असणार आहे, अटल सेतूची कनेक्टिव्हिटी आहे. आणि या ठिकाणावरून तुम्ही अगदी मुंबईला जो अटल सेतूच्या माध्यमातून 15 ते 20 मिनटामध्ये तुम्ही मूळ मुंबईशी या ठिकाणी संपर्क साधू शकणार आहात. म्हणजे 20 मिनटामध्ये कनेक्टिव्हिटी देणारे जागेचे तर तुम्हाला ठिकाणी म्हणजे आपण प्लॉट उपलब्ध करून देतो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्या जागांचे भाव भविष्यामध्ये काय असतील हे तुम्हाला काही सांगायची म्हणजे गरज नाही. आणि तिसरी मुंबई जी निर्मिती होत आहे ही मुळातच अतिशय हाय प्रोफाईल मेट्रोपॉलिटन सिटी या ठिकाणी निर्माण केली जाणार आहे. आणि त्यामध्ये 65% हा जो आहे देशातला डेटा सेंटर ह्या तिसऱ्या मुंबईमध्ये येणार आहे. म्हणजे या IT क्षेत्र संपूर्ण देशाच्या 65% या ठिकाणी येणार आहे. त्या ठिकाणी जे लोक राहणार आहेत, IT क्षेत्रामध्ये कोणती लोक कामं करतात हे काही मी तुम्हाला सांगायची गरज नाही. म्हणजे त्या लोकांच्या राहणीमानाच्या दृष्टिकोनातून इथले जागांचे भाव कसे असतील, किती पटीने वाढतील ह्याचा तुम्ही आजच अंदाज घेऊन आजच कुठेतरी सुरुवात आहे. भविष्यात 8-10 वर्षांनी तुम्ही या ठिकाणी एक गुंठा काहीच घेऊ शकणार नाही. तरी आज योग्य निर्णय घेऊन या ठिकाणी आपली गुंतवणूक करावी अशी आपणा सर्वांना मी कळकळीची विनंती करतो. आम्ही आज स्वतः सुरुवात केलेली आहे, आपण सर्वांनी सुरुवात करावी. अतिशय मोठ्या संख्येनं या ठिकाणी प्रत्येक आठवड्याला आमच्या कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी 20-25 1 एकराचे विक्री चालू आहे सर्रासपणे. तरी आपण सुद्धा या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा ही आपल्याला विनंती करतो. धन्यवाद.